इतिहासाच्या पानात काही युद्धे अशी असतात जी केवळ जमिनीसाठी लढली जात नाहीत, तर ती दोन संस्कृती आणि दोन विचारधारांमधला संघर्ष ठरतात. दिल्लीच्या सिंहासनावर आरूढ झालेला शेवटचा हिंदू सम्राट, ज्याच्या नावाचा दरारा दिल्लीपासून अजमेरपर्यंत घुमत होता, तो पृथ्वीराज चौहान नावाचा महामेरू आज अफगाणिस्तानच्या दुर्गम पहाडांमध्ये गझनीच्या मातीत एकाकी विसावला आहे. ज्या राजाने अंगावर आलेल्या शत्रूला 17 वेळा जीवदान दिले, त्याला स्वतःची समाधी मायभूमीत न लाभता परक्या देशात का लाभावी? ही केवळ एक ऐतिहासिक घटना नाही, तर शौर्य आणि शोकांतिकेचा एक असा प्रवास आहे जो आजही प्रत्येक भारतीयाच्या काळजात चरे पाडतो. नमस्कार मंडळी, आज आपण अशा एका वीर भूमिपुत्राची गाथा पाहणार आहोत, ज्याचं शौर्य दिल्लीच्या सीमा ओलांडून थेट अफगाणिस्तानच्या दुर्गम पहाडांपर्यंत पोहोचलं. दिल्लीचा शेवटचा हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान. पण मित्रांनो, मनाला चटका लावणारा प्रश्न असा पडतो की ज्या राजाने अखंड भारताच्या अस्मितेसाठी प्राणपणाला लावले, त्याची समाधी आज मायभूमीत नसून अफगाणिस्तानच्या गझनीमध्ये का आहे? त्या मातीत असं काय घडलं होतं? चला वळूया इतिहासाच्या त्या थरारक आणि तितक्याच वेदनादायी पानाकडे. इसवी सन 1992 मध्ये झालेली तराईंची दुसरी लढाई भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरली. मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यातील या संघर्षात पृथ्वीराजांचा पराभव झाला. रणनीती आणि छळाचा वापर करून घोरीने पृथ्वीराजांना कैद केले. त्यांना दिल्लीत न ठेवता बंदी बनवून अफगाणिस्तानातील गझनी येथे नेण्यात आले. एका महान सम्राटाला बेड्या ठोकून आपल्या देशात नेणे हा घोरीसाठी त्याच्या विजयाचा सर्वात मोठा पुरावा होता. गझनीच्या तुरुंगात पृथ्वीराजांवर अमानुष अत्याचार करण्यात आले. घोरीने त्यांचे दोन्ही डोळे तापलेल्या सळईने काढले, पण पृथ्वीराजांचे मनोधैर्य खचले नाही. याच काळात त्यांचे बालमित्र आणि राजकवी चंद बरदाई तिथे पोहोचले. तिथे भरलेल्या एका दरबारात पृथ्वीराजांच्या शब्दभेदी बाण मारण्याच्या कलेची परीक्षा घेण्याचे ठरले. चंद बरदाई यांनी एका दोह्यातून घोरी बसलेल्या ठिकाणाचे अचूक वर्णन केले. 4 बास 24 गज, अंगुल अष्टप्रमाण, ता उमर सुलतान है मत चुको चौहान. केवळ आवाजाचा मागोवा घेत पृथ्वीराजांनी बाण सोडला आणि मोहम्मद घोरीचा वध केला. या पराक्रमानंतर शत्रूच्या हाती लागण्यापेक्षा पृथ्वीराज आणि चंद बरदाई यांनी एकमेकांवर वार करून वीर मरण स्वीकारले. ज्या ठिकाणी पृथ्वीराजांनी प्राण सोडले त्याच गझनी शहरात त्यांची समाधी बांधली गेली. परंतु ही समाधी अफगाणिस्तानात असण्याचे कारण जितके शौर्याचे आहे, तितकेच ते वेदनादायी सुद्धा आहे. असे म्हटले जाते की घोरीला मानणाऱ्या लोकांनी त्याचा बदला घेण्यासाठी मुद्दाम पृथ्वीराज चौहान यांची समाधी त्यांच्या कबरीच्या वाटेवर बांधली, जेणेकरून तिथे येणारे लोक त्यांचा अपमान करू शकतील. अनेक शतके या समाधीची तिथे विटंबना करण्यात आली. स्थानिक लोक घोरीच्या थडग्यावर जाण्यापूर्वी पृथ्वीराजांच्या समाधीवर जोड्याने मारत असत. आपला पराभव पचवू न शकलेल्या कट्टरपंथीयांनी एका महान योद्ध्याच्या स्मारकाचा अपमान करणे ही तिथे एक प्रथा बनली होती. दुसरी बाजू बघितल्यास मोहम्मद घोरीच्या मृत्यूबाबत इतिहासात मतमतांतरे आहेत. काही स्रोत 1206 मध्ये खोकरांनी त्याचा वध केल्याचे सांगतात, तर पृथ्वीराज रासोमधील शब्दवेधी बाणाची कथा वेगळा दावा करते. गझनीमध्ये घोरीच्या कबरीपासून 2 मैलांवर पृथ्वीराज चौहान यांची दुरावस्थेत असलेली कबर आढळते, ज्याची पुष्टी माजी परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग यांनीही केली होती. शेरसिंग राणाने तिथून माती आणल्यानंतर या दाव्याला अधिक बळकटी मिळाली. दुसरीकडे इतिहासातील नोंदीनुसार घियासुद्दीन घोरी हा मुख्य राजा होता. त्यामुळे खोकरांनी मारलेली व्यक्ती मोहम्मद घोरी नसून त्याचा भाऊ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गझनीमधील ही कबर पृथ्वीराज रासोंच्या आवृत्तीला ऐतिहासिक सत्यता मिळवून देते. थोडक्यात पृथ्वीराज चौहान यांची गझनी येथील समाधी ही केवळ दगड मातीची वास्तू नसून ती भारतीय इतिहासातील एका महान पर्वाच्या अंतची आणि अदम्य स्वाभिमानाची साक्ष आहे. ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये मोहम्मद घोरीच्या मृत्यूबाबत जरी मतमतांतरे असली, तरी जनमानसात आणि लोककथांमध्ये शब्दवेधी बाणाची गाथा हीच खऱ्या विजयाची प्रतीक मानली जाते. शरीर परक्या मातीत विसावले असले तरी पृथ्वीराज चौहान यांचा आत्मा आणि त्यांचे शौर्य आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात धगधगत्या ज्वाळेसारखे जिवंत आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत व विचार मांडण्यास अजिबात संकोच करू नका. पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.